सूर्याप्रमाणे तेज देणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे माझे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 3 जानेवारी आपल्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांची यशोगाथा सांगण्यास मी इथे उभी आहे. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन. सावित्रीबाई फुले ह्या आपल्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव, सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील तर आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह थोर समाजसुधारक क्रांती ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर क्रांती ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 रोजी मुलींची पहिली शाळा पुण्याच्या बुधवार पेठेत काढली आणि सावित्रीबाईंनी शाळेत शिकवण्याचे काम सुरू केले. त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला. लोक त्यांच्या अंगावर शेण, दगड, चिखल फेकत, पण त्या डगमगल्या नाही. सावित्रीबाईंनी गोरगरीब, विधवा व अनाथांना आधार दिला. बालविवाह, केशवपण, सती अशा वाईट प्रथांना विरोध केला. त्यांनी स्त्रियांना निर्भय व्हा, साक्षर व्हा असा काव्य फुले, बावनकशी, सुबोध, रत्नाकर असे काव्यसंग्रह लिहून समाज जागृती केली. त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला माझे कोटी कोटी प्रणाम. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, हाती दिली लेखनी अन रोवले बीज. हाती दिली लेखनी अन रोवले बीज. स्त्री शिक्षणाचे झळकत आहेत काही दिशा. स्त्री शिक्षणाचे झळकत आहेत काही दिशा. आजही तुमच्या कार्याचे अजरावर नाव जगी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.